या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंग यादव आणि शिरोळमधील नागरिकांचं सुरू असलेलं धरणं आंदोलन 14 दिवसानंतर देखील सुरूच आहे. प्रशासन मुद्दाम आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलकांनी अभिनव पद्धतीनं गोंधळ आंदोलन केलंय. शिरोळ येथील शिवाजी चौकात गेल्या 13 दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी मिळावं, शासनाकडून मंजूर झालेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी पृथ्वीराज सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी नगर परिषद प्रशासन आणि आंदोलकात बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे गोंधळ घालून प्रशासनाला जागृत करण्यासाठी अभिनव आंदोलन करण्यात आलं. शहरातील अंबाबाई गोंधळ मंडळ आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला. दिवसभर प्रशासनाच्या नावानं गोंधळ घालत नगर परिषदेच्या प्रशासनाला सुबुद्धी देग आई अंबाबाई तुळजाभवानी यांना साकडं घालण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय आडगे, दगडू माने, चंद्रकांत भाट, देवप्पा पुजारी, भगवान आवळे, हेमलता जाधव यांच्यासह नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. जोपर्यंत प्रशासन शिरोळकरांच्या प्रश्नांची दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. या आंदोलनाची टप्प्याटप्प्यानं तीव्रता वाढवून प्रशासनाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडू असं युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी सांगितलं.